आजची जी थाळी आहे आपली ती बिना लसूण आणि कांदा थाळी आहे आणि आपण हे चोपडे दोडके आहे त्याचे छान विशेष म्हणजे आजच्या जेवणातले ही भजे बनवलेले आहे. खूप मस्त ही भजी लागतात. आणि दुसरी आपली एक खास भाजी आपण बनवलेली आहे सुकी भाजी आणि ती म्हणजे भोपळ्याची जे सालं असतात आपण त्याची भाजी बनवलेली आहे. आणि फ्लावर आणि मटरची भाजी आहे. थोडीशी दाटसर ग्रेव्ही आपण त्याला राहू दिलेली आहे. आणि रबडी स्टाईल मस्त घोटून अशी बासुंदी बनवलेली आहे. आणि त्याच्यासोबत खायला ह्या तिपोड्या मस्त तुपाच्या पोळ्या बनवलेल्या आहे. छान मस्त आपण कोशिंबीर बनवलेली आहे. पापड तळून घेतलेला आहे. आणि या भातावरती छान असं मस्त आपण वरण बनवलेलं आहे. वरणाला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे त्याच्यामध्ये त्याची टेस्ट जी आहे ती खूप चांगली येते. आणि साधा डाळ भात आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती तुपाची धार आलेलीच. आहा, असा भन्नाट आपला आजचा हा बेत आहे. आणि या थाळीमध्ये आपण लसूण कांद्याचा वापर नाही केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हे नैवेद्यासाठी करू शकता किंवा कुठला सण असेल तर तेव्हा बनवू शकता किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असेल तेव्हाही तुम्ही ही थाली बनवू शकता. खूप छान बनते ही थाली. नमस्कार, सुषमा आज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि त्याआधी सर्वात आधी आजचा जो आहे तो पहिला दिवस आहे आपल्या दिवाळीतला, तर सगळ्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला उत्साहाची, आनंदाची, भरभराटाची जाओ ही सदिच्छा. धन्यवाद. आणि आज वसुबारस आहे त्याच्यामुळे सगळ्यांची फराळाची तयारी जी आहे दिवाळीच्या ते संपली असेल, आटोपली असेल, थोडीफार राहिली असेल ती पूर्ण होऊन जाईल. कारण उद्या जे आहे ते उद्या धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीला कसं आपण पहिला फराळ करतो त्याच्यामुळे मोस्टली आपले फराळाचे पदार्थ जे आहेत ते झालेले असतात. आता प्रश्न उठतो की लक्ष्मीपूजन आहे, नंतर लक्ष्मीपूजनानंतर घरामध्ये बरेच पाहुणे येणार आहे, तर मग ते जेवणाचं काय बनवायचं, पाहुण्यांसाठी फीस्ट काय तयार करायची. तर आजची जी आहे आपली संपूर्ण आपण थाली बनवतो आहे. अगदी सुटसुटीत थाली आहे. आपण जे आहे इथे रबडी बनवतो आहे बासुंदी स्टाईल. आणि या रबडीचं विशेष म्हणजे इथे तुम्हाला तिथे थांबून नाही ठेवायचं. म्हणजे एकदा तुम्ही तयार करून ठेवली, आदल्या दिवशी कोणी पाहुणे येणार आहे तर आदल्या दिवशी तुम्ही तयार करून केली तर आरामात ती 3-4 दिवस ती रबडी चालते. फ्रीजमध्ये ठेवावं लागेल तुम्हाला. एक दिवस बाहेर राहू शकते पण नंतर आपण फ्रीजमध्ये 4 दिवसपर्यंत ती वापरू शकतो. आणि अप्रतिम असा पदार्थ बनतो. अगदी घोटीव आपण केलेली आहे. व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने वेळ देऊन बरेचसे असे पदार्थ अजून आपण तयार केलेले आहे. म्हणजे तिथे इथे तुमचा पाहुणचाराचा प्रश्न पण सॉल्व्ह होईल सगळं. आणि सगळं सिस्टमॅटिक किती वेळात, कमीत कमी वेळात कसं बनवायचं, म्हणजे नेटके पदार्थ आहे आपले पण परफेक्ट पदार्थ आहे. आणि विशेष म्हणजे हा तुम्ही नैवेद्यासाठी पण बनवू शकता ही थाली. कारण इथे आपण कांदा आणि लसूण कुठल्याही पदार्थामध्ये टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकदम बेस्ट ही थाली बनते. सो आपण ती थालीची रेसिपी पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की द्या. आणि आपण आता आपली रेसिपी पाहूया. आपण 4 लिटर दुधाची बासुंदी करतोय तर त्यासाठी मी इथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. ते या कढईमध्ये टाकून घेते आणि कढई धुवून घ्यायची पण कोरडी नाही करायची, थोडीशी ओलसर राहू द्यायची अशी. आता आपण 4 लिटर दूध याच्यामध्ये टाकून घेऊ. तर दूध याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि आता गॅस ऑन करायचा आणि आपल्याला या दुधाला आता उकळून घ्यायचं आहे. दूध जे आहे ते वरती आलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं ना, त्याच्यामध्ये एखादा चमचा वगैरे टाकून घ्यायचा आणि थोडंसं आपण याला चांगली उकळी येऊ देऊ. मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं खूप. आणि या दुधाला आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे, म्हणजे अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे. तर मध्ये मध्ये बरेचदा आपल्याला फिरवत राहावं लागणार आहे या दुधाला. आता आपलं दूध उतू जाऊ नये कारण आपल्याला इतरही काम असतं त्यासाठी एक ट्रिक वापरायची. तर एखादी प्लेट घ्यायची अशी स्टीलची आणि ते त्या दुधामध्ये टाकून द्यायची. म्हणजे काय होईल ना की आपलं दूध वरती जाणार नाही उतू आणि ते छान आरामात हे होईल. मध्ये मध्ये येऊन आपल्याला त्याला फिरवायचं आहे आणि ती प्लेट टाकल्यामुळे काय होते ना की दूध वरती जात नाही आपलं आणि आपले बाकीचेही कामं होते किंवा कधी आपलं लक्ष नसेल तर आपण बिंदास राहू शकतो अशा वेळेस. त्याच्यामध्ये प्लेट टाकल्यामुळे आपलं दूध जे आहे ते बाहेर जात नाही आणि तुम्ही बघितलं असेल की ते अशा पद्धतीची त्याचा उकळी त्याला हे होते. आणि आता हे बाजूला जे लागलेलं असतं ना हे दूध आपलं हळूहळू कमी होतं, म्हणजे आटत जातं तसं तसं त्याच्या बाजूला सगळ्या बाजूनी मलाई जमा होते. तर ती सगळी मलाई छोट्या एखाद्या चमच्याच्या साहाय्याने आपण काय करायचं, काढून घ्यायची आणि त्या दुधामध्ये टाकून द्यायची. कारण त्याची जी आहे ती एक टेस्ट असते बासुंदीला आणि त्याच्यामुळेच ती बासुंदी आहे ती खूप छान बनते. तर ती त्याला तशीच चिपकून राहू नाही द्यायची. खूप वेळ तुम्ही तशीच ठेवली ना तर ती कडक होऊन जाते आणि मग निघायला त्रास जाते किंवा लवकर निघत नाही. म्हणून जसं ते वरती जमा झालेलं ना तसं पटकन काढायचं चमच्याच्या साहाय्याने आणि ते आतमध्ये टाकून द्यायचं. आणि आता आपण आपल्याला बरीच आटू द्यायची आहे आपली बासुंदी, अर्धी करायची आहे.
या दुधाला आपण लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला आटवून घ्यायचं आहे. कोबी आणि मटरची भाजी बनवतो आहे. सो कोबीला अशा पद्धतीने कापून घेतलं थोड्याशा मोठ्या पीसमध्ये आणि हे फ्रेश मटर आहे याला थोडंसं वाफवून घेतलेलं. भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. तर कढई आपण गॅसवरती ठेवून द्यायची. गॅस ऑन केला आणि हे काजूचे तुकडे आहे, जवळपास 10-12 काजू असतील आणि मी तुकडे घेतलेले आहेत त्या काजूचे. आणि हे 2 टेबलस्पून जे आहे ते सुकं खोबरं आहे, किसून घेतलं. ते तुकडे आणि खोबऱ्याचा किस जे आहे ते आपण भाजून घेऊ. तर खोबरं जे आहे, खोबऱ्याचा किस थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ. खोबऱ्याचा किस लाईट ब्राऊन व्हायला लागला की त्याच्यामध्ये हा 1.5 चमचा जिरं आहे ते जिरं टाकून घेऊ. नंतर हे 1 इंची आल्याचे तुकडे आहेत ते पण टाकून. आणि हे 2 छोटे टोमॅटो आहेत ते कापून घेतलेले, रफली कापायचे आणि ते टाकून घेतले. आणि आता आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे शिजू द्यायचं आहे. आपण भाजीमध्ये कांदा लसूण घालत नाही आहे, बिना कांदा लसणाची भाजी आहे. पाव चमचा जे आहे ते मीठ घालून घेते छोटा, त्याच्यामुळे काय होईल आपले टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे. आता गॅस आपण बंद करून देऊ आणि याला थंड होऊ देऊ. आणि हे थंड झालं की याची आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया. चोपडं दोडकं किंवा काही ठिकाणी याला घोसाळं पण म्हणतात, तर याची आपण भाजी बनवणार आहोत. तर दोडक्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने गोल गोल जे आहे ते पातळ त्याचे काप करून घ्यायचे. भाज्याचं सारण बनवण्यासाठी इथे 1 वाटी बेसन किंवा चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते घेऊन घेतलं. भाज्याला कुरकुरीतपणा यायसाठी 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ टाकून घेतलेलं. 1 चमचा हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि ओवा याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याची पेस्ट आहे आपण टाकून घेऊ. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमच्याला पण कमी हळद, चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करून घ्यायचं एखाद्या चमच्याच्या साहाय्याने. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊ. पाणी एका वेळेस टाकायचं नाही, कारण आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी पण बघायची आहे. आणि थोडं थोडं घालायचं, त्याच्यामुळे गडे पण होत नाही आणि पटकन मिक्स होतं बेसन. तर आपलं हे मिक्स झालेलं आहे. मी ज्या वाटीने बेसन घेतलं ना त्याच वाटीने 1 वाटी याच्यामध्ये पाणी टाकलं. भाजीला फोडणी घालून घेऊया. तर गॅस ऑन करून गंजामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये ही 2 तेजपत्त्याची पानं आणि हे 2-3 कलमीचे तुकडे जे आहे ते टाकून घेऊ. नंतर हा वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊ. छान याला मिक्स करून घ्यायचं. आता 1 मिरचीचे बारीक करून घेतलेले काप, 2 चमचे धणे पावडर. आता हे मिक्स करून याला आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगले. याच्यामध्ये या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जे आहे ते हळद टाकून घेऊ आणि 1 चमचा मिरची पावडर किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ या मिरची पावडरला याच्यामध्ये शिजू द्यायचा आहे, म्हणजे त्याचा एक जो कच्चापणा आहे मिरची पावडरचा तो जायला पाहिजे. या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊ सुरुवातीला आणि या मसाल्याला या पाण्यासोबत शिजू द्यायचं आहे आपल्याला चांगलं, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. मसाल्याने तेल सोडलं की चवीनुसार मीठ घालून घेऊ. मिठाला पण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागल्या जातं ते. आता ही कापून घेतलेली फुलकोबी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये आणि हे मटर. आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. वरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण 5 मिनिट त्या मसाल्यामध्ये शिजू देऊ. याला 5 मिनिट झालेले आहे आपल्या मसाल्यामध्ये शिजवून. आता आपल्याला थोडा त्याला रस्सा करायचा आहे, त्याच्यामुळे मी हे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते. मिक्स करून घेऊया हे चांगलं. बघू शकता अशा पद्धतीचा रस्सा एवढा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि वरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजवून घेऊ. आणि इथे आपलं अर्ध दूध जे आहे ते आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आजूबाजूचं पण सगळं काही चिपकलेलं नाही आहे आपल्याला, आजूबाजूला सगळं आपण काढत आहे आणि वारंवार फिरवत आहे, म्हणजे घोटून घोटून ही बासुंदी आपण तयार करतो आहे. आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे बासुंदीला. आणि कन्सिस्टन्सी पहा बासुंदीची, म्हणजे आता हे दूधच आहे, अजून पूर्ण बासुंदी बनायची आहे. सो आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आता साखर घालून घेऊ. ही आपली प्लेट पण त्याच्यामध्येच आहे, तुम्ही बघू शकता, ती पण आपण काढलेली नाही. आता इथे मी 4 वाट्या साखर घेतली आहे. 4 वाट्या म्हणजे ते 140 ग्रॅम जवळपास एका वाटीमध्ये बसते, तर तेवढी आपण साखर टाकून घेतली.
आणि आता या दुधाला आणि साखरेला फिरवत राहायचं आहे आपल्याला. म्हणजे त्या साखरेला जे आहे ते विरघळू द्यायचं पूर्ण, तोपर्यंत फिरवत राहायचं, नाहीतर ते बुडाला लागू शकते. इथे आपली साखर जी आहे ती सगळी विरघळलेली आहे आणि आता आपण या दुधाला आणि साखरेला जवळपास 15 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं आहे परत. म्हणजे त्या साखरेचा जो आहे तो एक प्रकारचा पाक बनेल आणि आपली बासुंदीची जी टेस्ट आहे ती एकदम परफेक्ट येईल. आता आपण दुसरी एक सुकी भाजी बनवून घेतो आहे. तर 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया कढईमध्ये आणि तेलाला तापू द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरीला तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि जिऱ्याला पण नंतर पाव चमचा हिंग टाकून घेऊ. नंतर हे 3 मिरचीचे काप आहे असे थोडे लांबसर करून घेतलेले. कढीपत्ता, 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद. गॅसची फ्लेम आपली स्लिमवरतीच आहे. त्याला थोडं मिक्स करून घेऊ आपण. माझ्याकडे हे थोडे चेरी टोमॅटो होते ते मी टाकून घेते. तुम्ही साधे टोमॅटो टाकू शकता. माझ्याकडे होते आणि ते मला ते सॅलडसाठी वापरायचे नव्हते आता, म्हणून मी टाकून घेतलेले. आणि आता जी भाजी करतोय आपण, हे भोपळा जो आहे त्याच्या पाठीमागची जे साल आहे त्याची भाजी आहे. काय झालं ना की बऱ्याच रेसिपी बनवल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये त्याची सालं वापरल्या नाही गेले, तर मग ते सालं मी ते सगळे तसेच जमा करून ठेवले होते आणि त्याची भाजी करतो आहे. अर्थात लसूण कांदा आपण इथे वापरलेला नाही आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्या टोमॅटोला तुम्ही थोडंसं कटपट करू शकता, पण मी तसेच टाकून दिले. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ. झाकण जे ते थोडं खोलगट ठेवायचं आणि झाकणावरती आपण हे पाणी टाकून देऊ. म्हणजे काय होईल, या पाण्याच्या वाफेने ती भाजी शिजेल. फक्त एक तर आपण तेल फार कमी वापरलं त्याच्यामध्ये आणि ते सालं आहे तर सालं थोडे ड्राय असतात, त्याच्यामुळे वरती झाकणावर पाणी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली साखर आणि दूध याला एकत्र करून जवळपास 10-15 मिनिट शिजवून झालेलं आहे आणि बासुंदीची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, कारण थंड झाल्यावरती पण ही अजून आळून येते आणि घट्ट होते. आणि इथे आपली मस्त बासुंदी जी आहे ती तयार आहे. रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि त्याचा एक सुगंध पण खूप छान येतोय. आपल्या इथे आपला गॅस जो आहे तो बंद करून देऊ. आता ही त्याच्यामध्ये जी आपण प्लेट टाकली होती ना ती एखाद्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची. हे 10-12 काजूचे काप करून घेतलेले, असे छान लांब लांब करून घ्यायचे. 10 ते 12 बदाम घेतले, त्याचे पण अशा पद्धतीने आपण काप करून. हे 10-12 पिस्ता घेऊन त्याचे पण काप करून घेतलेले, ते टाकून घेऊ आपण. आता याला सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पूड फ्रेश करायची आणि टाकायची. आणि आता आपण याला सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली बासुंदी एकदम रेडी आहे. आता आपण भाजी चेक करून घेऊया. आपण पहिले सुकी भाजी जी होती आपली भोपळ्याची ती चेक करून घेऊ. थोडं हळू झाकण काढायचं, कारण त्याच्यावरती पाणी आहे आणि ते पाणी पडायला नको आतमध्ये. आपली भाजी जी आहे ती ओलसरच आहे, कारण आपण त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे. आणि थोडी दाबून बघूया. तर आपली इथे भाजी जी आहे ती शिजली आहे, आरामात हे दबल्या जात आहे. आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आपण गॅस बंद करून देऊया. इथे आपली फ्लावर आणि मटरची भाजी पण तयार आहे. आपल्याला पाहिजे तसा रस्सा छान इथे भाजीला झालेला आहे. आणि आता गॅस बंद करून द्यायचा भाजीचा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून द्यायची. वरण भाताचा कुकर लावतोय आता. तर इथे डाळ घेतलेली आहे, 1 वाटी डाळ आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतले आहे. तर या दोघांनाही 2 ते 3 पाण्याने आपण छान स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि डाळीमध्ये पाव चमचा हळद. दोघांनाही मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि हळद पण सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून देऊ. डाळीला खाली ठेवायचं, त्याला जरा वेळ लागते आणि वरती आपण हे तांदूळाचं ठेवून देऊया. आता याला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपण याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित शिजेल. आता कणिक मळून घेऊ. तर या वाटीने मी 2 वाट्या कणिक घेऊन घेते. छोटा पाव चमचा जे आहे ते मीठ टाकून घ्यायचं म्हणजे. आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊया. इथे मी तिपोड्या पोळ्या करणार आहे, कारण आपण बासुंदी बनवली आहे, सो बासुंदी सोबत खायला तिपोड्या पोळ्या बनवते आहे. तर कणिक आपल्याला खूप सैल पण नको आणि खूप घट्ट पण नको अशी भिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपण नॉर्मली जी पोळ्याला भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे, कारण ही कणिक काय होते ना, थोडा वेळ मुरल्यानंतर ती थोडीशी सैल होतेच. कणिक मळवून झालेली आहे. अशा पद्धतीने कणिक मळवून घ्यायची आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊ आपण आणि 5 मिनिट असंच राहू देऊ. आपण पटकन आता कोशिंबीर बनवून घेऊ. तर 1 काकडी घेतलेली आहे मोठी आणि 2 जे आहे ते गाजर आहे. तर यांना छान फाईनली असं मी
चॉप करून घेतलेलं. आता हे दोन्ही पण आपण एका भांड्यामध्ये घेऊन घेऊ, ज्या भांड्यामध्ये आपल्याला कोशिंबीर तयार करायची आहे. अर्धा चमचा जे आहे ते भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, एक हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, अर्ध्या लिंबूचा रस, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आणि 5 मिनिटानंतर आपण या कणकेला अगदी थोडंसं हाताला मी पाणी लावून घेतलं आणि याला व्यवस्थित आपण पाण्याने थोडंसं मळून घेऊ. आधी पाण्याच्या हाताने मळून झाल्यानंतर हाताला अगदी थोडं मी तेल घेतलेलं, 1 चमचा. खूप जास्त तेल आपल्याला लावायचं नाही, कारण आपण पोळ्याला पण तेल किंवा तूप लावणार आहे, तर एक्सेस नको म्हणून अगदी थोडंसं घ्यायचं. कणिक कडक यायला नको म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं फक्त. आणि इथे आपली कणिक पण रेडी आहे पोळ्या करायसाठी. आता पोळ्यासाठी मी छोटा एक गोळा घेऊन घेतला आणि गोळ्याला थोडंसं गोल करायचं, घोळाणामध्ये बुडवायचं आणि थोडंसं हाताच्या साहाय्याने तो गोळा जो आहे गोलसर करून घ्यायचा, म्हणजे त्याचा आकार वाढवायचा. मी पोळ्या तूप लावून करते आहे, तुम्ही तेल लावून पण करू शकता. थोडंसं तूप याला लावून घेतलेलं. आता ही एक फोल्ड मारायची, परत तो तुपाचा हात वरती लावून घ्यायचा आणि ही एक परत फोल्ड मारायची त्याला. आणि आता या दोन्ही हाताच्या साहाय्याने थोडंसं आपण ते वाढवून घेऊ. मी परत हे घोळणामध्ये घोळून घेतलेलं आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊ. ही पोळी खूप पातळ किंवा खूप जाड नाही लाटायची, मीडियम थिकनेसची जी आहे ती पोळी तयार करून घ्यायची. आणि आपण आता या पोळीला शेकून घेऊ. तव्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तवा गरम झाला की पोळी टाकून घ्यायची. आपला गॅसचा पॉवर जे आहे ते फुलवरतीच ठेवायचा आणि इमिजिएट लगेच दुसऱ्या बाजूने ती पलटवून घ्यायची. आता या बाजूनी थोडंसं परत तूप टाकून घ्यायचं आणि हे थोडंसं सराट्याच्या साहाय्याने आपण तुपाला स्प्रेड करून घेऊ. आता या बाजूने आपण याला पलटवून घेऊ. असं आधीच सुरुवातीला तूप नाही टाकायचं, त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्याला तूप खूप जास्त लागतं सुरुवातीला तूप टाकलं तर, म्हणून तूप जे आहे ते नंतर घालायचं. पहिले एका बाजूनी दोन्ही बाजूनी अशीच शेकून घ्यायची तूप न टाकता, थोडंसं याने प्रेस करायचं असं. आता परत आपण या बाजूनी करून घेऊ आणि इथे पण असं थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं या बाजूनी. आणि इथे आपली तुम्ही बघू शकता छान तिपोडी पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. अगदी सॉफ्ट पोळी बनते आणि तूप पण आपल्याला कमी लागतं. बघू शकता छान मस्त अशाच आपण आता सगळ्या पोळ्या तयार करून घेऊ. आता आपण तळण काढून घेऊया. सो तेल ठेवलंय गरम करायला, तेलाला गरम करायचं. पहिल्यांदा आपण पापड काढून घेऊ. थोडंसं चेक करून बघायचं पापड टाकायच्या आधी, कारण पापडासाठी तेल जे आहे ना ते चांगलं गरम पाहिजे, म्हणजे पापड छान फुलतो. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण आता पापड टाकू. छोटे छोटे पापड असल्यामुळे मी अख्खा पापड टाकून घेतलेला. मोठे पापड असेल तर थोडेसे 4 पार्ट करून ते टाकायचे. आणि अशा पद्धतीने आपण आता आपले हे सगळे पापड काढून घेऊ. पापड काढून झालेले आहे आपले आणि आता आपण दोडक्याची भाजी काढून घेऊ. तर बेसन भिजवून घेतलं होतं ना, तर त्याच्यामध्ये काय करायचं ना, ते दोडक्याचे काप टाकून घ्यायचे आणि असे एक एक काप नंतर त्या तेलामध्ये ते सोडत जायचे, म्हणजे त्याला ते सगळं कोट होतं. आणि पातळसरच आहे, थोडंसं खूप घट्ट नाही, मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं. आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियमवरती ठेवायची आणि असं पटापट आपण हे सगळे याच्यामध्ये काप सोडून द्यायचे. आता या भाज्यांना आपण दुसऱ्या बाजूनी पलटवून देऊ. मीडियमवरती शिजू द्यायचं, खूप हाय फ्लेमवरती किंवा लोवरती नाही होऊ द्यायचं, मीडियमवरती होऊ द्यायचं. त्या भाज्यांना ना थोडंसं वर खाली करत राहायचं, म्हणजे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित काय होतात ना, शिजल्या जातात. आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे, ही आपण काढून घेऊ. आणि बाकीची भाजी जे आहे ते सगळे आपण काढून घेऊ. आता वरण भाताचा कुकर पण आपला झालेला आहे आणि पटकन आपण वरणाला पाणी घालून घेऊ. तर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता वरणाला चमच्याच्या साहाय्याने असं छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव व्हायला पाहिजे. आता हे छान एकजीव झालेलं आहे आणि एकजीव झाल्यानंतरच मग त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर परत आपण हे मिक्स करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढ्या याचं तुम्ही कन्सिस्टन्सीचं ठेवायचं, पातळ पाहिजे किंवा थोडं घट्ट पाहिजे. पण वरण भातासोबत खातोय तर थोडंसं मीडियम घट्टच ठेवायचं आपण, खूप पातळ नको आणि खूप घट्ट पण नको. सो ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे वरण भातासोबत खायला. आणि वरणाला पाणी घातलं की त्याला उकळू द्यायचं, एक वेगळी छान चव येते. आता मी हे गॅसवर ठेवते वरण आणि 2 ते 3 उकळ्या याला येऊ देते. मी हे नैवेद्यासाठी करू शकता किंवा कुठला सण असेल तर तेव्हा बनवू शकता, किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असेल तेव्हाही तुम्ही ही थाली बनवू शकता. खूप छान बनते ही थाली. सो तुम्ही ही थालीची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे आलेले पाहुणे अगदी खुश होतील आणि तुमच्या नैवेद्याचा प्रश्न पण सुटेल तुम्ही रेसिपी पाहिल्यानंतर. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.